नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. मी कावरावावरा झालो, मला काहीच सुधरत नव्हतं. मी माझ्या दिग्दर्शकाला सांगितलं की बाबा मला नाही जमत आहे. थोडासा जरी अनुभव असेल तरी एखाद्या नवख्याशी बोलताना तुमचा ॲटिट्यूड बदलतो. तुम्ही स्वतःचं काम जनरेट करू शकता. आता मला असं वाटत नाही की कुठल्याही स्पर्धेला मिळालेलं बक्षीस तुमचं पुढचं करिअर घडवतं. स्क्रिप्ट वाचतो आणि मी एक प्रश्न स्वतःला विचारतो की हे मला स्वतःला बघायला आवडेल का. ज्या दिवशी मला असं वाटतं की इंडस्ट्री विसरली आहे त्या दिवशी मी स्वतःवर जास्त मेहनत घेतो. आणि मला वाटतं हेच करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे काम येत नाहीये. जेव्हा आपण नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली, मला एक असा प्रश्न नेहमी पडतो की लहानपणापासून हा कलाकार घडत असतो खरं पाहिलं तर, आणि त्यावेळेस कोणाचं लक्ष जात नाही की हा कलाकार होणार आहे पुढे. मला असं प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुमचे हे गुण कुणी हेरले की घरामध्ये, की हा आपला मुलगा सुयश चांगल्या प्रकारे नाटकात किंवा सिनेमात चमकू शकेल, हे कुणी ओळखलं? नमस्कार. सगळ्यात आधी सगळ्यांना हाय, हॅलो. आणि सर, मी थोडंसं करेक्शन करतो. बाय ॲक्सिडेंट मी अभिनेता नाही झालो. मला अभिनेताच व्हायचं होतं. अभिनेता नसतो झालो तर मी नक्की छायाचित्रकार झालो असतो, कारण मी फोटोग्राफीचं सगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि अजूनही शिकतो. पण बाय ॲक्सिडेंट नाही, मी ठरवून अभिनेता झालोय. सो मला हे ते आधीच वेळीच करेक्ट करायला आवडेल, कारण अपघाताने मी या क्षेत्राकडे नाही वळलोय. कारण हे क्षेत्र तसं नाही आहे की तुम्ही अपघाताने इथे वळाल आणि सगळं चांगलंच वर्कआउट होईल.
तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याची जाणीव जसं तुम्ही मला म्हणालात तसं लहानपणी कोणी हेरलं तर मी अगदी शाळेत असताना म्हणजे 3री-4थीत असताना शाळेतली जी गॅदरिंगची नाटकं असतात त्यामध्ये पार्टिसिपेट करायचो आणि तो जो वेळ असायचा म्हणजे तो गॅदरिंगचा जो काही काळ असतो सगळ्यांनीच मला वाटतं शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग्समध्ये पार्टिसिपेट केलं असेल. तो जो वेळ असतो तो जो काळ असतो त्यामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये खूप भाव मिळतो. सगळे टीचर्स तुमचं खूप कौतुक करत असतात, सगळे मित्र खूप कौतुकाने तुम्हाला बघायला येतात स्टेजवर आणि ते जे कौतुक मिळतं तो जो एक भाव मिळतो त्या महिनाभरासाठी तो लहानपणी मला खूप हवासा वाटायला लागला. मला असं वाटलं की अरे हे फार इंटरेस्टिंग आहे, बाकी वर्षभर कोणी विचारत नाही पण हा गॅदरिंगचा जो 1-1.5 महिना असतो तेव्हा आपण स्टार असतो. हे मला लहानपणी वाटायचं. इव्हेंच्युअली मला लक्षात आलं की हे स्टारडम किंवा लोकांचं जे प्रेम मिळणं आहे हे ते त्या काळापुरतंच मर्यादित आहे. हे जर सस्टेन करायचं असेल तर आपल्याला आपण जे चांगलं करू शकतो त्यावर जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि म्हणून तिथपासून ऍक्च्युली तो छंद जडला. तिथपासून ऍक्च्युली अभिनयाची आवड सुरुवात झाली, नाटकाची आवड मनात खूप खोलवर रुजली आणि सर्व शिक्षकांनी माझ्यावर जे प्रेम केलं, माझे जे शिक्षक होते, ज्या शिक्षिका होत्या ज्यांनी मला नाटक शिकवलं त्यांनी मला ऍक्च्युली लहानपणापासून तयार केलं या गोष्टीसाठी. थँकफुली मला पुढे जाऊन सगळ्याच मी ज्या वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होतो तिथे सगळीकडेच असेच शिक्षक मिळत गेले की ज्यांनी माझं हे टॅलेंट हेरलं आणि मला प्रोत्साहन दिलं ते शिकण्यासाठी. सो बेसिकली ह्याचं जास्त क्रेडिट मी त्यांना देईन, माझ्या शिक्षकांना, की ज्यांनी माझ्यात हे टॅलेंट आहे हे त्यांनी हेरलं आणि वेळीच मला त्याला डिरेक्शन दिली. सगळ्यात जास्त क्रेडिट मला असं वाटतं माझ्या बरोबरीने जे सगळे शिकत होते ना त्यांना देईन. माझे जे सगळे सहविद्यार्थी, मित्र, मैत्रिणी हे होते त्यांना देईन, कारण त्यांनी मला हे करू दिलं. आपण बरेचदा असं म्हणतो की कोणी एखाद्या व्यक्तीचं जास्त कौतुक होत असेल तर आपण त्याला मागे खेचायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यातले काहीतरी अवगुण लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याचं कौतुक नव्हतं आपलं होईल, अशी एक जनरल समाजात टेंडन्सी असते. पण माझ्या लहानपणापासून मला थँकफुली खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले ज्यांनी माझ्या ह्या टॅलेंटचं कौतुक केलं. कारण मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा खूप अकॅडमिक्सवर भर दिला जायचा, इंजिनिअरिंग, मेडिकल ह्याच गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यावर खूप भर दिला जायचा. सो कोणी काही वेगळं करतंय हे कळलं किंवा ते वर्कआउट होईल की नाही हे माहिती नसलं की सगळेजण तुटून पडायचे की अच्छा आता ह्याला आपण जरा ह्याची शाळा घेऊ. सो थँकफुली मला लहानपणापासून सगळे मित्रमैत्रिणी जे भेटले त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. त्यांनी मला लहानपणापासून प्रोत्साहन दिलं. त्यांनी माझं प्रत्येक नाटक येऊन बघायचा प्रयत्न केला. मी जे काही गॅदरिंगला शिकत गॅदरिंगला जे काही करायचो त्याच्यात चुकायचो तर ते सांभाळून घ्यायचे. सो त्या सर्व गोष्टींमुळे मला असं लक्षात आलं की अच्छा जर आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला तेवढं प्रेम देत आहेत आणि सपोर्ट देत आहेत तर मग हे कंटिन्यू करायला काही हरकत नाही. आणि मग नंतर डेफिनेटली माझ्या आईबाबांनी सर्वात जास्त सहकार्य केलं. आईबाबांनी मला कुठेही अडवून धरलं नाही, मला कुठेही त्यांनी असं सांगितलं नाही की हे करू नको. अर्थात त्या वयात त्या वेळेला असलेल्या ज्या इन्सिक्युरिटीज होत्या त्या त्यांनाही होत्या पालक म्हणून आणि त्याबद्दल त्यांनी मला नक्कीच वेळोवेळी सावध केलं. पण मला वाटतं ती सपोर्ट सिस्टीम सगळ्यांकडनंच मला मिळाली. त्याचं एक कारण मला असं वाटतं की तुम्हाला जे हवंय, तुम्हाला जे करायचंय ते तुम्हाला किती मनापासून करायचं असेल त्याच्यावरती आजूबाजूच्या गोष्टी बदलतात. तुमचंच मन जर का त्या बाबतीत अनशुअर असेल, तुम्हीच कन्फ्युज्ड असाल, जर तुम्हाला अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं आहे आणि तुम्हीच कन्फ्युज्ड असाल ते करण्याबाबतीत, तर मग आजूबाजूच्या गोष्टी त्या फेवरमध्ये वळतील की नाही मला माहिती नाही. सो मला वाटतं की माझं थँकफुली मला खूप लहानपणापासून हे करायचंच होतं आणि त्याच दिशेने पुढे जायचं होतं. सो आपोआप आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा त्या दिशेनेच मला घेऊन जात होत्या. छान सर. म्हणजे एक विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की घरच्यांकडून आम्हाला सपोर्ट मिळतो की नाही. तर हे उत्तम सरांनी उदाहरण दिले आणि स्वतःचं एक उदाहरणच ठेवलं या ठिकाणी की आईवडील जसे आपल्याला सपोर्ट करतात पण ते केव्हा करतात जर आपण ते छानसं करत असेल आणि मला हे करायचं आहे आणि आपण सिक्रेट फील करत असेल आणि हे करताना मला हे सगळं जमणार आहे हे जेव्हा कळेल
तेव्हा आजूबाजूची परिस्थिती बदलायला मदत होत असते. हे सरांच्या बोलण्यातून मला कळलं. बहुतेक तुमच्या प्रश्नाचं कळत नकळत उत्तर तुम्हाला मिळून गेलं असावं असं मला वाटतंय. हे डिपेंड ऑन यू. तर यानंतर एक असा प्रश्न की अभिनय क्षेत्रामध्ये आपण जेव्हा करिअर करतो सर, तेव्हा नक्की तुम्हाला असं वाटलं का मी अभिनेताच होणार, मला डिरेक्टर किंवा टेक्निशियन असं व्हायचं नाहीये? हे कसं कळालं तुम्हाला एक्झॅक्टली? अभिनेताच व्हायचं, मी जसं म्हणालो तसं की मी सुरुवातच अभिनयापासून केली. मी जेव्हा अगदी लहान होतो तेव्हा थँकफुली मी त्यावेळेला माझ्या मित्रांमध्ये जरा उंच होतो. मे बी मी स्पोर्ट्स खूप खेळायचो. मी लहानपणापासून मी स्विमिंग नॅशनल्सपर्यंत खेळलेलो आहे. सो स्विमिंग मी करायचो, त्यामुळे माझी तब्येत चांगली होती लहानपणापासून. सो मे बी पर्सनॅलिटी चांगली होती, त्यामुळे माझी निवड व्हायची अभिनेता म्हणून. आणि ती सुरुवातच तिथून झाली. सो मला दुसरं काही ट्रायआउट करायचंय की नाही हा विचार नव्हता आला. मला स्वतःला पर्सनली दिग्दर्शन करायला भयंकर आवडतं. मी कॉलेजमध्ये असताना ते केलंही आहे. आताही आयुष्यात पुढे जाऊन ते करायचा विचार आहे. संधी मिळाली तर नक्की करीन. पण अभिनेताच व्हायचं याचं कारण एक माझ्यासाठीचं असलेलं कारण जे मला तुमच्याबरोबर शेअर करायला अगदीच आवडेल की अभिनेता झाल्यावर तुम्हाला सर्व वेगवेगळ्या स्तरावरच्या वेगवेगळ्या प्रोफेशन मधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखेच्या वेगवेगळ्या अंगांना हात लावता येतं. तुम्हाला एखाद्या डॉक्टरची संवेदनशीलता पण जाणून घेता येते, त्याची व्यावहारिकताही जाणून घेता येते. एखाद्या इंजिनियरचाही अभिनय करता येतो. अनेक वेगवेगळी क्षेत्र आहेत ज्याचा तुम्ही अभ्यास करू शकता तुम्ही अभिनय करत असताना. आणि पडद्यावर तुम्ही ते साकारत असता. म्हणजे तुम्ही आयुष्यभर कदाचित ते करणार नाही जर तुम्ही पण माझी लहानपणापासून एक सुप्त इच्छा, मला डॉक्टर व्हायचं होतं, मला मेडिकल क्षेत्रात जायचं होतं. सो त्याची आवड होती आणि मला कुठेतरी मनात होतं की यार कधीतरी एकदा ते करता यावं, मला ते कॅरेक्टर करता यावं डॉक्टरचं. सो मला वाटतं ती जी एक माझी सुप्त इच्छा म्हणण्यापेक्षा लहानपणी आपल्याला 10 गोष्टी कराव्याशा वाटत असतात. की कधीतरी पायलट व्हावं असं वाटतं, कधीतरी स्पोर्ट्समन व्हावं असं वाटतं, कधीतरी क्रिकेटमध्ये काहीतरी करावं असं वाटतं. सो ह्या सगळ्या ज्या काही एक खूप जास्त असलेल्या इच्छा आहेत त्या अभिनेता म्हणून मला थोड्या काळासाठी का होईना त्या जगता येतात. सो तो माझा पर्सनल स्वार्थ होता की मला त्या भूमिका, ती कॅरेक्टर्स त्या थोड्या काळाकरता का होईना मला त्या जगता येतात. आणि शिकता खूप येतं, आयुष्यभर शिकता येतं. म्हणजे माझं शिक्षण जरी पर्यावरणशास्त्रातलं असलं, जरी एन्व्हायरमेंटल सायन्समधलं असलं, जरी वाईल्ड लाईफ माझा आवडीचा विषय असला, तरी मी आत्तापर्यंत जी पात्र केलेली आहेत त्यांची जी प्रोफेशन्स होती त्या सगळ्या प्रोफेशन्सबद्दल त्या पात्राचा अभ्यास करताना किंवा ते काम करताना, ते प्रोजेक्ट करताना मला त्या पात्राच्या प्रोफेशन्सबद्दल जास्त, जसं शुभमंगल ऑनलाईनचा विषय काढला, शंतनूचं कॅरेक्टर प्ले करताना मला फ्लाईट अटेंडंट, माझे काही मित्रमैत्रिणी आहेत जे फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करतात, एअरलाईनमध्ये काम करतात, त्यांच्याशी मी रोज बोलायचो की बाबा मला या डिटेल्स दे, हे नक्की काय असतं, कारण ही जॉब प्रोफाईल मला माहिती नाही आहे. सो हे वेगळ्याच एका क्षेत्राबद्दल जेव्हा पडद्यावर दाखवायचे की जणू मी त्याच क्षेत्रातला आहे किंवा मी ते कॅरेक्टर प्ले करतोय, तर हा जो अभ्यास आहे वेगवेगळ्या पात्रांमुळे होणारा त्या भूमिकेचा, त्यांच्या कामाच्या स्वरूपाचा, तो मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. मला असं वाटतं तो कुठल्याही शाळेत, कॉलेजमध्ये मला खूप वेळ देऊन जो शिकावा लागेल तो मला कमी काळात ते पात्र साकारताना शिकता येतो त्यातल्या अनुभवी लोकांकडनं. सो तो अभ्यास चालू राहतो. त्यामुळे अभिनेता म्हणून काम करणं मला जास्त आवडतं आणि त्यात मजा येते. वा, छान सर. म्हणजे आवड असणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यातलं. आणि वेगवेगळं क्षेत्र अनुभवता येतं, एक क्षेत्र नाही अनुभवता येतं, सगळी क्षेत्र आपण मुक्तपणे संचार करू शकतो असं सरांकडनं आपल्याला माहिती मिळाली. पण महत्त्वाचं सर, तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये जास्त रमलेलात असं मला वाटतं, पण तुम्ही स्टेजकडे पण वळताय किंवा मी, स्वरा आणि ते दोघे हे नवीन नाटक सरांचं आलेलं माहिती आहे सगळ्यांना. आता या ठिकाणी मी तुम्हाला असा प्रश्न विचारायचा सर की जेव्हा आपण रंगभूमीवर काम करतो आणि लगेच काही क्षणामध्ये तुम्ही लगेच कॅमेरा समोर जाता, तर यामध्ये रंगभूमी आणि कॅमेरा
यामधलं कोणतं माध्यम तुम्हाला जास्त आवडतं? रंगभूमी. ते एवढ्यासाठी कारण रंगभूमीवर काम करताना एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला पुरेसा वेळ मिळतो एक भूमिका तयार करण्यासाठी. टेलिव्हिजनवरती काम करताना कमी वेळ मिळतो खूप. मला वाटतं प्रत्येक माध्यम हे तितकंच इंटरेस्टिंग आहे, तितकंच महत्त्वाचं आहे आणि याच्यात कुठल्याही पद्धतीची कंपॅरिझन होऊ शकत नाही. नाटकाची मालिकेशी, मालिकांची चित्रपटांशी, चित्रपटांची वेबसिरीजची किंवा आता रील्सची, यूट्यूब कॉन्टेंटची, ह्या सगळ्याचीच कंपॅरिझन एकमेकांशी होऊ शकत नाही. कारण ही प्रत्येक माध्यमं इंडिव्हिज्युअल माध्यमं म्हणून खूप सक्षम आहेत हे त्या माध्यमांनी स्वतः प्रूव्ह केलं इतक्या वर्षात. सो रंगमंचावर काम करायला मला एवढ्यासाठी आवडतं कारण लाईव्ह ऑडियन्सच्या रिॲक्शन्स मिळत असतात. तुम्ही मंचावरती जे काही करता ते लाईव्ह घडत असतं, ते त्या वेळेला घडत असतं आणि ते जेव्हा घडतं तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही अभिनेता म्हणून काय बरोबर करताय किंवा काय चूक करताय याची तुम्हाला इन्स्टंट पावती मिळते. त्या कमेंट्स वाचत बसाव्या लागत नाहीत किंवा कोणीतरी कुठेतरी भेटेल आणि मग आपलं कौतुक करेल याची वाट बघत बसावी लागत नाही. एखाद्या प्रेक्षकाला आपली एखादी गोष्ट आवडली आपण रंगमंचावर केलेली की इन्स्टंट दाद मिळते, टाळी मिळते किंवा काहीतरी वा मिळतं किंवा रडू आलं तर ते रडतायत हे पण आपल्याला जाणवतं आपण जेव्हा रंगमंचावर काम करत असतो. सो मला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांशी किती कनेक्ट होत आहे हे तपासून पाहण्यासाठी रंगमंचासारखं दुसरं माध्यम नाही. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांशी कनेक्ट करू शकता हे तपासून पाहण्यासाठी रंगमंच हे एकमेव माध्यम आहे असं मला वाटतं. तिथे तुम्हाला चुकता येतं, चुकीतनं शिकता येतं आणि पुन्हा नवीन एखादी गोष्ट ट्राय करून बघता येते. सो रंगमंच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं माध्यम आहे प्रत्येक अभिनेत्यासाठी शिकण्यासाठी. पण मी हे जेव्हा म्हणतो तेव्हा मी फक्त करेक्ट करतो. असं काही कन्फ्युजन नको वाटायला किंवा असं काही कन्फ्युजन नको व्हायला तुमच्या मनात की नाटक केल्यानंतरच तुम्ही चांगले अभिनेता होता, असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे. मी असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्या बघितले आहेत ज्यांच्याबरोबर मी कामही केलेली आहेत की ज्यांना अजिबात काही अनुभव नाही आहे, आजपर्यंत कधीही कुठे काही काम नाही केलेलं आहे, पण तरी उत्तम अभिनय करतात आणि फार सुंदर त्यांची पहिलं काम असलेल्या लोकांसोबत पण मी काम केलंय ज्यांचं कुठेही पहिलं काम आहे असं वाटत नाही. सो मला असं वाटतंय की असं काही एक ग्राफ नसतो किंवा असं काही ठरलेलं नसतं की तुम्ही हे केल्यानंतरच हे करू शकता. प्रत्येक माध्यमाची वेगवेगळी चॅलेंजेस आहेत, वेगवेगळी आव्हानं आहेत, ती त्या वेळेला तुम्ही शिकून घेऊन त्याच्यावर जर ओव्हरकम केलं तर तुम्ही कोणत्याही माध्यमात खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि तुमच्या प्रेक्षकांशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकता. ओके सर, थँक्यू. यामध्ये सरांनी एक सांगितलं की आपल्याला फार मोठा अनुभव लागतो असातला भाग नाही आहे. सहज तुम्ही तुमच्यामधला जो अभिनेता आहे, नैसर्गिक अभिनय, तो जर बाहेर काढला तर लोकांना तो ॲप्रिशिएट होतो आणि लोक टाळ्या देतात. सर आता ह्याच्यापुढे त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की जेव्हा आपण अभिनय करतो पण आपला सहकलाकार हा फार महत्त्वाचा असतो त्याच्यातला. जरी आपण किती छान अभिनय केला, जसं क्रिकेटमध्ये एकटा क्रिकेटर काही करू शकत नाही, खेळाडू दोघांची ती संगत असते, तसं तुमचं कार्यदुरावामध्ये ते आदिती अडारकर त्यांची आणि तुमची एवढी केमिस्ट्री छान जुळली होती, पर स्ट्रॉबेरीपर्यंत मी पाहिली ती. तर सहकलाकाराबरोबर कशा प्रकारे आपण केमिस्ट्री करून घ्यायची असते हा माझ्या मनातला प्रश्न आहे. ते मलाही नाही कळलंय अजून. सुरुची अडारकर होती, आदिती नावाचं कॅरेक्टर होतं. मला वाटतं मैत्री करणं खूप महत्वाचं आहे सहकलाकारांशी आणि सहकलाकारांना तेवढा आदर आणि प्रेम देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काही वेळेला मी असं बघितलेलं आहे की तुम्हाला जर थोडासा जरी अनुभव असेल तरी एखाद्या नवख्याशी बोलताना तुमचा ॲटिट्यूड बदलतो किंवा तुम्ही शिकवायला जाता विनाकारण. त्याची गरज नाही. मला वाटतं की तुम्ही प्रत्येक कलाकाराला कलाकार म्हणून रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, त्याआधी माणूस म्हणून रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. सो तो कुठल्या गावातनं येतोय, कुठली भाषा बोलतोय, किती
कष्ट करून आलाय किंवा किती सहज आलाय, ह्या सगळ्या बाबतीत त्याला जज न करता त्याच्याशी बोलून तो माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. तो मित्र म्हणून कसा आहे, मैत्रीण म्हणून कशी आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. तीच केमिस्ट्री असते. मला वाटतं आपल्याला शाळेत कधी कोणी शिकवायला येत नाही मैत्री कशी करायची, आपोआप होऊन जाते लहानपणापासून. आपण लहानपणापासून असे अनेक मित्र मैत्रिणी केलेले आहेत की ज्यांना आपण मित्र कधी मानलं हेच आपल्याला आठवत नाही, पण ते मित्र झाले. सो मला वाटतं तोच फंड आहे. मी तरी तेच फॉलो करतो की मी मुद्दामून कोणाशी काही केमिस्ट्री चांगली घडावी म्हणून काही एक्स्ट्रा करायला जात नाही किंवा मुद्दाम कोणाला काही इम्प्रेस करायला जात नाही. माणूस म्हणून एकमेकांशी बोलणं जास्त महत्वाचं आहे मला वाटतं. जर तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट आणि प्रेम देताय तर ते आपोआप तुमच्या नात्यात येतं. ते तुम्हाला वेगळं दाखवावं लागत नाही. केमिस्ट्री आपोआप डेव्हलप होते. जर तुम्ही माणूस म्हणून एकमेकांना तेवढं प्रेम आणि रिस्पेक्ट दिला तर मला वाटतं आपोआप ती केमिस्ट्री डेव्हलप होते. अच्छा, म्हणजे आपल्या वागण्यातूनच ही केमिस्ट्री सुधारत जाते असं सरांच्या बोलण्यातून लक्षात आले. डेफिनेटली. आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण की आपण एक थिएटर आर्टिस्ट म्हणजे आता तुम्ही जर म्हटलात मला कळलं की डायरेक्ट तुम्ही स्क्रीनवर पण काही लोकांना पाहिलेलं की त्यांना काही अनुभव नव्हता, ते काय करत होते हेही माहिती नाही, पण त्यांनी काम छान केलं सिनियर लोकांबरोबर. पण थिएटर आर्टिस्ट म्हणून स्क्रीनवर फायदा होतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. फायदा होतो नक्कीच, काहीच वाया जात नाही त्यातलं. पण ते मी परत तेच म्हणेन की त्याचा फायदा होतो म्हणून ते तशा पद्धतीने केलं पाहिजे असा गैरसमज नको मनात. नाही, कारण आपल्याकडे असा फंडा पडलाय की आपण पुरुषोत्तम केलंय, फिरोदिया केलं, त्याच्यात येणारे जे काय पहिले दुसरे तिसरे अभिनय असं काही होत नाही. नैपुण्य मिळवणं असं एक आपल्या डोक्यात एक समज असतो. पण हा मी माझ्या परीने मी तो गैरसमज काढायचा प्रयत्न करतो. मला असं वाटत नाही की कुठल्याही स्पर्धेला मिळालेलं बक्षीस तुमचं पुढचं करिअर घडवतं. मला आजपर्यंत पुरुषोत्तमला कुठलंही बक्षीस नव्हतं मिळालं. मी पुरुषोत्तम मध्ये एकांकिका अनेक वेळेला केल्या. रादर पुरुषोत्तम करायचं म्हणून मी 1 वर्ष कॉलेजमध्ये उशिरा प्रवेश घेतला. 1 वर्ष मी वाट बघितली मला जे कॉलेज हवं होतं त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी. सो कुठलीही स्पर्धा आणि त्या स्पर्धेतलं तुमचं यश हे तुमचं भवितव्य ठरवत नाही, ठरवू शकत नाही आणि ठरवू देऊ नका. कुठल्याही स्पर्धेमुळे किंवा तुम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर किती फॉलोअर्स आहेत ह्याच्यावर तुमचं करिअर जर ठरवत असाल तर फार चुकीच्या क्षेत्रात येत आहे. आत्ताच वेळीच सावध व्हा. तुम्हाला अभिनय करायला यायचं आहे का हिरो बनायला यायचं आहे ह्यात सुद्धा फरक आहे. तुम्ही नक्की काय करायला येत आहे ह्या क्षेत्रात ते महत्वाचं आहे. तुम्हाला चांगलं काम करायचं आहे का पटकन काहीतरी करून पॉप्युलर होऊन लोकांमध्ये प्रसिद्ध व्हायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. दोन्ही चूक नाही आहे. प्रत्येकाच्या एखाद्या क्षेत्राकडनं असलेल्या अपेक्षा फार वेगवेगळ्या असू शकतात. सो पण तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मला कधीच प्रसिद्ध व्हायचं नव्हतं. म्हणजे असं खूप प्रसिद्ध व्हायचं नव्हतं. मला खूप चांगलं काम करत राहायचं होतं आणि आजही करायचंय. असं नाही की मला अजिबातच असं काम नाही करायचं की जे प्रसिद्ध होणार नाही, असं नाहीये. पण मी इव्हेंच्युअली जेव्हा काम करत गेलो तेव्हा मला लक्षात येत गेलं की प्रसिद्धी ही बाय प्रोडक्ट आहे. थँकफुली मला मिळते त्याच्याबरोबर. जर कालेदुरावा हिट नसती झाली, मालिका जर पाहिलीच नसती लोकांनी तर कदाचित मी माहितीही नसतो लोकांना. पण त्यावेळेला ती वेळ आली होती की ती मालिका लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी ती अप्रिशिएट करावी म्हणून ते मिळालं. पण ते मिळावं म्हणून मी कालेदुरावा नव्हतो करत किंवा ते मिळावं म्हणून मी ते काम करत नव्हतो. सो मला वाटतं तुम्हाला काय हवंय ह्या क्षेत्राकडनं हे ठरवून पुढचा प्रवास डिसाईड करा. आधीच हे ठरवू नका की अच्छा मला हे नसेल मिळत तर मग या क्षेत्राकडे मी जाणारच नाही. कारण ह्या क्षेत्रात फक्त अभिनया व्यतिरिक्त इतर अनेक तांत्रिक गोष्टी आहेत ज्यावर खूप काम करतात लोक. जर तुम्ही ऑस्कर्स नावाचे अवॉर्ड फंक्शन्स फॉलो करत असाल तर त्याच्यातल्या कॅटेगरीज जर नुसत्या अभ्यासल्या तुम्ही तरी तुम्हाला कळेल की केवढ्या ब्रांचेस आहेत. एक सिनेमा बनवण्यासाठी केवढ्या डिपार्टमेंट्स आहेत ज्यामध्ये काम केलं जातं आणि खूप काम केलं जातं. सो हे क्षेत्र खूप मोठं आहे, वास्ट आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त चेहरा दिसला म्हणजे तो अभिनेता आहे किंवा तो या क्षेत्रात काम करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. अनेक पैलू आहेत, फक्त ते ओळखा वेळीच, नाहीतर उशीर झाल्यानंतर मग काही उपयोग नाही.
एक सरांनी आपल्याला जाता एक मंत्र दिला की स्पर्धेमध्ये पहिला अभिनय मिळवला आपण, पहिला दुसरा नंबर, आणि मग हा उत्तम अभिनेता असा काहीतरी एक गैरसमज होतो आपला, आणि आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. हा न्यूनगंड काढण्यासाठी खरं सरांनी काही गोष्टी पुढच्या सांगितल्या की असं काही नसतं आणि त्याच्यावर भवितव्य आपलं अवलंबून नाही आहे, हे लक्षात ठेवा. सर, याच्यानंतर असाच अभिनय क्षेत्रासंदर्भातलाच प्रश्न आहे की आता मुलांचाही प्रश्न असा येतो आम्हाला की अभिनय करताना नेमक्या अडचणी कशा येतात आणि त्या कशा सोडवायच्या. सर, अभिनय करताना प्रॉब्लेम्स कुठे येतात, काय प्रॉब्लेम्स येतात ते कळले तर मी उत्तर देऊ शकेन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की जेव्हा आपण अभिनय करतो तेव्हा बऱ्यापैकी चुका होतात, मग सुरुवातीच्या चुका ज्या असतात त्या आपण कशा सुधाराव्यात. ज्या चुका करायला घाबरू नका. मी खूप चुकायचो सुरुवातीला. मला वाटतं चुका करणं खूप गरजेचं आहे. कॅमेरासमोर उभं राहून चुका करणं आत्ता आपण अफोर्ड करू शकतो. पूर्वी रीळ वापरले जायचे कॅमेरावरती काही शूट करताना, डिजिटल फॉर्मॅटमध्ये काही शूट व्हायचं नाही. त्यामुळे पूर्वी ते खूप खर्चिक प्रकरण होतं रीळ वापरणं. त्यामुळे चुका करणं अफोर्ड करू शकायचे नाहीत लोक, कारण एक चूक झाली आणि एखादा रीळ वाया गेला तर त्याचा जो खर्च होता तो खूप जास्त होता. आजच्या घडीला असं आहे की डिजिटलायझेशन झाल्यामुळे आज तुम्ही कितीही टेक्स घेऊ शकता, तुम्ही कितीही वेळा चुका करू शकता, तुम्ही कितीही वेळा, म्हणून चुकाच करायला जा असं नाही म्हणते मी, किंवा दिवसभर टेक करत बसा असंही नाही म्हणते. पण चूक झाली तर ती तुम्हाला सुधारायची पटकन दुसरी संधी अवेलेबल असते. पूर्वीच्या काही सिनेमांचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की काही काही वेळेला एखादा चुकीचा टेक पण त्या फिल्ममध्ये आहे किंवा गाण्यामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की तेव्हा त्यांना तो रेक्टिफाय करण्याची किंवा ती चूक सुधारण्याची संधीच उपलब्ध नव्हती. ते तितकं खर्चिक पडायचं, म्हणून ते चुकीसहित प्रदर्शित केलं जायचं आणि तेही लोक तितक्याच प्रेमाने बघायचे, तेही लोक तितक्याच आपुलकीने बघायचे. सो मला वाटतं आता तर खूप खूप ॲडव्हान्स झाल्या आहेत गोष्टी, खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार झालेत. आजकाल स्वतःच्या फोनवरती लोक अख्ख्या फिल्म शूट करू शकतात, उत्तम क्वालिटीचे रील्स बनवतात, जे स्वतःच एडिट करतात, स्वतःच शूट करतात, बऱ्याच गोष्टी स्वतः एक्सपेरिमेंट करून बघू शकतात. सो आता उलट चुकायला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आता इनफॅक्ट तुम्ही सहज चुकू शकता आणि त्यातनंच शिकू शकता. चूक मान्य करण्याची पण मला वाटतं खूप गरज असते. ती मेंटॅलिटी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे आपण चुकतोय हे सुद्धा कळलं पाहिजे आणि ते मान्य करण्याची ताकद पाहिजे. काही काही वेळेला आपण मान्य करत नाही आणि त्यामुळे मग आपल्या हातून पुढे बऱ्याच चुका होतात. सो पहिली चूक मान्य करा. नसेल जमत आपल्याला एखादी गोष्ट तर ती नाही जमत आहे हे मान्य करण्यासाठी मला नाही वाटत कोणी तुम्हाला काही शिक्षा देईल किंवा कोणी काही तुम्हाला त्यासाठी जज करेल. पण जर ते तुम्ही मान्य नाही केलं तर लोक उलट तुमच्यावर, म्हणजे तुमचा दिग्दर्शक तुमच्यावर तेव्हा चिडेल की जेव्हा त्याला एखादी गोष्ट तुमच्याकडनं अपेक्षित आहे ॲज अ ॲक्टर, ती तुमच्याकडनं येत नाहीये, पण तुम्ही ते मान्य करायला तयार नाही आहेत की मला हे जमत नाहीये. सो हे मान्य करणं खूप गरजेचं आहे, सरेंडर करणं खूप गरजेचं आहे तुमच्या दिग्दर्शकाला. आणि मग बाकी कुठल्या चुका कशा सुधारायच्या कुठल्या वेळेला हे मला वाटतं इंडिव्हिज्युअल परसेप्शन आहे. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील की बाबा अमुक एक गोष्ट आहे जिथे मला अडचण वाटते, तर त्याविषयी जर मला काही माहिती असेल तर आपण नक्कीच बोलू. ह्याच्या जोडीलाच प्रश्न की अशा काय अडचणी तुम्हाला आल्या का, आणि असा काय अविस्मरणीय क्षण आहे का तुमच्याकडे की इथे मी चुकलो होतो पण मी असं सावरलं गेलो, असं काही आहे का शूटिंगचा? माझा पहिला दिवस शूटिंगचा, अमर प्रेम नावाची मालिका करत होतो मी त्याआधी बिहाइंड द कॅमेरा काम करायचो. म्हणजे मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचो, असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करायचो, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करायचो, शॉर्ट फिल्म्स करायचो, टेलिफिल्म्स करायचो. त्यावेळेला टेलिफिल्म्स खूप व्हायच्या, गाण्यांची खूप शूट्स करायचो. सो मी कॅमेरा समोर काम करायच्या आधी मी कॅमेराच्या मागे बरंच काम करत होतो. आणि जेव्हा माझा पहिला ब्रेक होता, कमर्शियल ब्रेक, म्हणजे अमर प्रेम नावाची मालिका झी मराठीवरती. सो माझा पहिला दिवस शूटिंगचा आणि मला असं लक्षात आलं की मला काहीच जमत नाही, कारण कॅमेरा समोर जाऊन काय करायचंय ते मला कळलं नाही. अचानक कॅमेरा समोर आला, लेन्स आल्या, इथे लाईट्स लावल्या, इथे थर्मोकॉल पकडलाय, अजून कुठून तरी लाईट, तर मी कावरावावरा झालो, मला काहीच सुधरत नव्हतं. मी माझ्या दिग्दर्शकाला सांगितलं की बाबा मला नाही जमत आहे. आणि हे मी केलं त्यामुळे कदाचित त्याला लक्षात आलं की याला हे जमत नाही याची जाणीव आहे, आपण याला शिकायचा एक चान्स देऊयात.
त्यांनी ब्रेक केला आणि मी त्या ब्रेकमध्ये जेवायला न जाता मी त्या जे आमचे कॅमेरामन दादा होते त्यांच्याबरोबर रिहर्सल करत बसलो, जशी नाटकाची रिहर्सल करतो आपण तशी. आणि त्या सीनची रिहर्सल केली आणि मग फायनली ब्रेक ओव्हर झाल्यानंतर सगळे आले. आमचे जे दिग्दर्शक होते मकरंद, तो आला आणि मला म्हणाल की चला करूया आपण. आणि मग तो सीन झाला. तो सीन झाल्यानंतर तो म्हटला अरे आता जमलं तुला, मग अशी का नव्हतं जमत. म्हटलं मी रिहर्सल केली. तो म्हटला मग प्रत्येक वेळेला हेच करत जा, तू हळूहळू शिकत जाशील. सो कॅमेरासमोर काम कसं करायचं हे मी ऍक्च्युली फील्डवर जाऊन शिकायला लागलो आणि त्या चुकांमधनं मी शिकत गेलो. सो असे प्रसंग अनेक वेळेला येतात. काही काही वेळेला तुमच्यासमोर ती व्यक्ती नसते आणि तरी सुद्धा तुम्हाला ते सगळं करून दाखवायचं असतं किंवा त्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचं असतं. सो त्यावेळेला तर सगळ्यात जास्त अवघड असतं काम. पण मला वाटतं ते तुम्ही शिकत जाता, त्या तुम्ही रोजच्या अनुभवातनं तुम्हाला ते शिकता येतं जास्त. सरांनी काही गोष्टी त्यांनी म्हणजे एकदम सहजपणे आपल्याला सांगितल्या की त्यांचे अनुभव म्हणजे जेवण त्यांनी स्किप केलं त्यावेळेस, पण त्यांनी काय केलं, रिहर्सल केली आणि मग तेच ते त्या कॅमेरा पुढे गेले. म्हणजे एवढं डेडिकेशन्स आपलं तिथं हवं आहे, हे काही गोष्टी आपल्या त्यांच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येत आहेत. आता यापुढे सर प्रश्न असा मला विचारायचा की तुमच्या अशा म्हणजे मनामध्ये असं आहे की मला हा ड्रीम रोल करायचा आहे, असा रोल कोणता आहे का? हा प्रश्न खूप विचारला जातो आणि अशा अनेक भूमिका आहेत ज्या प्रत्येक अभिनेत्याला कराव्याशा वाटतातच. सो माझी अशी मी मुद्दाम अशी एक भूमिका नाही म्हणणार, अशा अनेक भूमिका आहेत. पण माझं एक स्वप्न नक्की आहे की मी अशी एखादी भूमिका करावी जी बघून प्रेक्षकांना असं वाटावं की हा आमचा ड्रीम रोल आहे. सो ते नक्की एक स्वप्न. खरंच शाळा असा रोल तुम्हाला लवकरात लवकर मिळो अशाच मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. यानंतर म्हणजे आता आपण जेव्हा एक असा नेहमी असं की आपण जेव्हा तुम्ही जेव्हा नव्यानं काम करत होता तेव्हा तुमच्यावर सिनियर होते. आता बघा निवेदिता ताई सराफ तुमच्यावर काम करतात, एवढ्या मोठ्या मॅडम आहेत, एवढा वर्षाचा अनुभव आहे. अशा वेळेस जे मोठे सिनियर जेव्हा आपल्यावर काम करतात तेव्हा कधी आपल्याला असं बुजल्यासारखं किंवा टेन्शन येतं का हो सर? येतं ना, नक्कीच येतं. खूप टेन्शन. अनुभव मला सांगा ना जरा. विनय काकांबरोबरचा अनुभव सांगतो मी. विनय आपटेंबरोबर दुर्वा नावाची मालिका आणि मला खूप दडपण होतं कारण विनय काका आजही ते गेलेत हे मी मान्य करत नाही, ते माझ्या बरोबरच असल्यासारखे आहेत. विनय काकांनी फार शिकवलं आणि आजपर्यंत त्यांच्याबद्दल इतकं ऐकलं होतं. जेव्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा पहिला दिवस तर मला आठवत आहे की सगळेच जण गप्प होते, एकदम शांत होते, अख्खं युनिट शांत होतं आणि आम्ही जे कोणी नवखे कलाकार होतो ते सगळेच जण एकमेकांकडे बघत होतो की बाबा यांच्याशी बोलायचं कसं किंवा काय बोलायचं नक्की, कारण कधी चिडतील किंवा कधी काय बोलतील माहिती नाही, काय कसं काम करायचं कळत नव्हतं. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हे जे सगळे सिनियर्स आहेत हे इतके उत्तम कलावंत आहेत आणि सगळ्यात आधी ते इतके चांगले माणूस आहेत की ते स्वतःहूनच तो बबल ब्रेक करतात, ते स्वतःहूनच येऊन बोलतात. सो मला सगळ्यांबरोबरच काम करण्याचा खूप चांगला अनुभव आहे. विनय काका स्वतःहून आले त्या दिवशी, पहिल्या दिवशी त्यांनी ओळख करून घेतली सगळ्यांची की कोण तू, कोण ही, कोण हा, कोण, असे सगळ्यांची नावं विचारून ओळख करून घेतली. काय काय पात्रांचं तुम्ही कुठली पात्र साकारताय ते विचारलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी विचारली नाती. कुठल्या पात्राचं नातं कोणाबरोबर काय आहे ते सांगू शकतोस का, हे जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मला लक्षात आलं की ओके, हे आता आपली परीक्षा सुरू झाली आहे. आणि त्यांनी ती छोटीशी परीक्षा घेतली. त्यांना लक्षात आलं की कोण किती तयार आहे, कोणाचं किती लक्ष आहे कामात. आणि त्यापुढे ते कधी माझे वडील झाले आणि कधी माझ्या वडिलांसारखं त्यांनी मला पूर्ण मालिकेभर सांभाळलं हे मला लक्षातही नाही येऊ दिलं त्यांनी. निवेदिता ताईंबरोबर काम करण्याचा पण सेम अनुभव आहे सध्या. नाटकासाठी आम्ही एकत्र आलो आणि माहीत नव्हतं की निवेदिता ताई कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतील, कशा पद्धतीने, कारण हे नाटक जे आहे जिथे मी ज्यांनी पाहिलंय नाटक अर्थात त्यांना माहिती असेल, पण ज्यांनी नाही पाहिलंय त्यांच्यासाठी सांगतो की कपिलोक नावाचा कॅरेक्टर मी करतो जो अस्सल पुणेकर आहे, बिंदास शिव्या देतो, खूप तोंडावर लोकांचे अपमान करतो, असं कॅरेक्टर आहे. आणि जेव्हा निवेदिता ताईंसारख्या अभिनेत्रींचं अशा पद्धतीने स्वागत करायचं असतं मला की अपमान करतोय किंवा डिसरेस्पेक्टफुल वागतोय किंवा थोडा आगाऊ वाटतोय त्यांच्यासमोर, तर ते माणूस म्हणून
त्यांच्याबरोबर करताना मला थोडं दडपण होतं, अर्थात अभिनेता म्हणून करताना नाही, कॅरेक्टर म्हणून करताना नाही, पण ते दडपण होतं ते त्यांनीच सोपं केलं माझ्यासाठी. त्यांनीच अनेक गोष्टींवरती टिप्स दिल्या. त्यांनीच सांगितलं की अरे नाही, हे असं नको, असं करून बघ. विजय पटवर्धन होते सोबत, विजयदादांनी पण खूप मदत केली. सो हे सिनियर्स मला वाटतं वेळोवेळी तुम्हाला खूप सांभाळून घेतात आणि तुमची शिकण्याची प्रवृत्ती असली की जास्त कोऑपरेशन मिळतं. तुम्ही आधीच शिकून आलात किंवा तुम्हाला आधीच सगळं येतंय असा ॲटिट्यूड जर तुमचा असेल तर मग तुम्हाला तशीच ट्रीटमेंट पण मिळते. पण सर त्या नाटकातला तो मला सीन फार आठवतो की टिळक सर असे येतात, ते एक फोटो घेतात, फोटो घेऊन पाहतात आणि म्हणतात मी पाणी घेऊन येते, पाणी घेऊन त्यांना देतात आणि मग ते काही सांगण्यात म्हणजे गोल फिरून तो तुम्ही संवाद म्हटला तर अप्रतिम, टाळ्याच मिळाल्या. तुम्ही ते नाटक जरूर पहा. ते नाटक त्याच्यामध्ये खूप सुंदर त्यांनी सरांनी काम केलेलं आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी एकदा. आणि तुम्ही सगळेजण जाणार आहात त्या नाटकाला, मी, स्वरा आणि ते दोघे. तर सर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की आत्ता तुमचा पुढचा एखादा बिग बजेट असं फिल्म्स कोणता आहे का? सध्या मी एक हिंदी वेबसिरीज करतोय अमेझॉन प्राईमसाठी. तर लवकरच ती येईल. मी त्याचं नाव नाही रिव्हील करू शकत, पण लवकरच ती येईल. प्लॅनेट मराठीची पण एक वेबसिरीज येते कंपास नावाची. तर ती एक वेबसिरीज येते. अमेझॉन प्राईमची एक हिंदी वेबसिरीज आहे. मी काय रोल करतोय किंवा नक्की कशाबद्दल आहे ती वेबसिरीज याबद्दल मी आत्ता काहीच नाही सांगू शकत. पण तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल मला, नसाल करत तर करा. तुम्हाला तिकडे नक्की अपडेट्स मिळतील जेव्हा योग्य वेळ येईल त्या प्रोजेक्टची. थँक्यू सर. या क्षेत्रात येणारे हे सगळे तरुण मुलं मुली आहेत, त्यांचा वयोगट पाहता 9 ते साधारणपणे 50-60 या वयोगटापर्यंत ते सगळे बसलेले विद्यार्थी आहेत आमचे. त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? मी मार्गदर्शन काही नाही करणार. इनफॅक्ट तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज बिंदास्त विचारा, आपण इंटरॅक्शन करू. तुम्हाला काही मनात प्रश्न असतील तर मला विचारा. आपण प्रश्न घेऊ अजून एक 4-5 आणि मग त्याच्यातनं जर तुम्हाला असं वाटलं की हां बाबा मला हवंय ते उत्तर मिळालं तर मग आपण पुढे जाऊ. कारण मुद्दाम असं मार्गदर्शन मला नाही करायला आवडत. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःचा मार्ग निवडावा आणि त्या मार्गावर पुढे जावं. या क्षेत्रात काम करताना मी आत्ता गेल्याच महिन्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर गेल्या महिन्यात मी 3 प्रोजेक्ट्स एकाच वेळेला शूट करत होतो. सो बरेचदा डे नाईट शूट चालायचं आणि मला सकाळी 7 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 वाजायचे शूट संपून घरी जायला 2 प्रोजेक्ट्सची. सो तेव्हा खूप हालत खराब असायची, झोप पूर्ण नाही व्हायची. सो त्या 2 गोष्टी मी शक्यतो करायचा प्रयत्न करतो आणि मेंटेन करण्याबाबतीत मला असं वाटतं की मी कुठल्याही प्रकारचं फॅट डाएट फॉलो करायला जात नाही. जोपर्यंत मला असं वाटत नाही की मी आजारीच पडलोय आणि मला आता डॉक्टरांचं ऐकावं लागेल, तोपर्यंत मी मुद्दाम कुठलं तरी वेड्यासारखं डाएट सगळेच जण करतायत म्हणून करायला जात नाही. माझ्या शरीराला काय सूट होतं ते मला कळतं. इतक्या वर्षात मी जे काही खातोय पितोय ते माझ्या शरीरावर कसं रिफ्लेक्ट होतंय त्याचा मला एक अंदाज आलेला असतो. मी तेच फॉलो करायचा प्रयत्न करतो. कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून मी ब्लाइंडली फॉलो करायला जात नाही आणि शक्यतो मी डॉक्टर्सचं ऐकतो, इंटरनेटचं नाही. जेव्हा तुम्ही ऐतिहासिक भूमिका साकारता तेव्हा त्या भूमिकेबरोबर त्या नावाचं असणारं एक वेगळं वलय असतं, वजन असतं. त्याचा समाजावर झालेला एक परिणाम असतो जुना. त्याला कुठेही धक्का न लावता ती भूमिका साकारावी लागते, भावना न दुखावता ती साकारावी लागते. आणि वासुदेव बळवंत फडक्यांची भूमिका करायची, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका साकारायची जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी खूप खुश झालो होतो. कारण माझ्यासाठी ते पहिले हिरो होते लहानपणी. पहिला बंदूक घेतलेला फोटो त्यांचं चित्र पुस्तकातलं. आणि मला वाटतं की ज्यांनी इतका मोठा उठाव केला, सशस्त्र क्रांतीचा पहिला उठाव भारतातला हा त्यांनी केला. अशा पात्राला हात घालायचा म्हटल्यानंतर तेवढी जबाबदारी आणि तेवढा अभ्यास खूप गरजेचा होता. माझ्या लेखकांनी ते खूप सोपं केलं माझ्यासाठी. जे मालिका लिहित आहेत सध्या, आशुतोष परांडकर आणि अपर्णा पाडगावकर, ह्यांनी ते खरं तर काम खूप सोपं केलं आहे सर्वच कलाकारांसाठी. त्यांनी ऑलरेडी इतकी माहिती गोळा करून ठेवली आहे. सो जेव्हा ते पात्र करायचं ठरलं किंवा मी ते काम करणार आहे हे ठरलं तेव्हा माझ्याकडे वेळ खूप कमी होता. कारण आम्हाला 1 महिन्यात
साधारण त्यांच्या आयुष्याचा ऑलमोस्ट 33व्या वर्षापर्यंतचा काळ, म्हणजे एका महिन्यात आम्हाला ऑलमोस्ट त्यांच्या आयुष्यातली एक 15 ते 20 वर्ष कव्हर करायची होती. सो त्या कमी वेळात काय काय करता येऊ शकतं हे आम्ही आधीच ठरवलं. कारण त्यांचं वय ऑब्व्हियसली वाढत जातं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा लहानाचे मोठे होत जातात, त्यांच्यावरती त्यांचा प्रभाव पडत जातो, त्यांचे वेगळे विचार घडत जातात. वासुदेव बळवंत फडक्यांचे काही ठरलेले विचार ठाम होत जातात. ह्या दोघांचे विचार एकमेकांशी न पटण्याच्या अनेक घटना आहेत, त्याचा उल्लेख आहे इतिहासात. सो ते सगळं करायचं होतं. तेव्हा एवढ्या कमी वेळात हे पात्र साकारून त्यांचा एवढ्या वर्षाचा सगळा अभ्यास कसा दाखवायचा ह्याचं आम्ही एक आधीच प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे जर तुम्ही मालिका पहिल्यापासून पाहिली असेल, म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांच्या एंट्रीपासून त्यांचा लुक पण बदलत गेलाय, आवाज पण बदलत गेलाय. हे डेलिबरेटली करत होतो, म्हणजे महिनाभर त्याच्यावर अभ्यास करत होतो मी. आणि कारण रेफरन्सेस नव्हते. वासुदेव बळवंत फडके कसे दिसायचे याची फक्त चित्र आहेत, काही ठिकाणी पुतळे आहेत, खूप रेअरली फोटोज अवेलेबल आहेत, व्हिडिओज कुठेच नाही आहेत. कोणीच ह्या आधी ही भूमिका एक चित्रपट आहे फक्त, पण तेवढा एकच रेफरन्स आहे, बाकी असं अदरवाईज फार मोठा रेफरन्स नव्हता. सो नक्की कसं प्रेझेंट करायचं, काय फॉलो करायचं हे माहीत नव्हतं. ते स्वतःला करावं लागत होतं. मग त्यांचे विचार जास्त समजून घेतले आणि ते विचार त्यांच्या अख्ख्या, कारण ते जरी सशस्त्र क्रांती करणारे क्रांतिकारक असले तरी माणूस होते आणि त्यांच्या माणूस म्हणून असलेल्या भावना आणि इमोशन्स सुद्धा कुठेतरी त्या पात्रात दिसल्या पाहिजेत, हा विचार होता. सो तो आम्ही सगळा इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला. इंडस्ट्री विसरली असं वाटतं का? तर हो, रोज वाटतं. कारण मला वाटतं की इंडस्ट्री खूप तशी बघितली तर आता इंडस्ट्री इतकी मोठी झाली आहे, इतक्या वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करते इंडस्ट्री. सो काही वेळेला असं वाटतं अरे विसरलोय, आपल्याला विसरले बहुतेक, अरे यार आपल्याला बोलवलं नाही, अरे यार आपण पण हे काम करू शकलो असतो. पण मला असं वाटतं की तशी वेळ जर आपल्यावर येत असेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय आणि आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज आहे, ह्याचा तो कॉन्स्टंट रिमाइंडर असतो मला. सो मला ज्या दिवशी वाटतं मला इंडस्ट्री विसरली आहे त्या दिवशी मी जिममध्ये दिसतो, कारण मला असं वाटतं अरे मी हे करत नाही म्हणून विसरले. सो मे बी तो माझ्यासाठी अलार्म कॉल आहे. ज्या दिवशी मला असं वाटतं की इंडस्ट्री विसरली आहे त्या दिवशी मी स्वतःवर जास्त मेहनत घेतो. आणि मला वाटतं हेच करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे काम येत नाहीये. कारण आजकाल काम खूप अवेलेबल आहे, कामं खूप ठिकाणी घडतात. तुम्ही स्वतःचं काम जनरेट करू शकता. आता रील्स, इन्फ्लुएन्सर्स, रील्स, कॉन्टेंट क्रिएटर्स ही एक वेगळी नवीन फळी तयार होतीये. ते स्वतःचं काम जनरेट करतायत, ते कोणाकडे काम मागायला जात नाहीयेत. तर मला वाटतं की आता काम नाही आपल्याकडे ही कंप्लेंट आपण करू नाही शकत. आता आपल्याकडे काम नसेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय आणि आपण आपल्यावरती जास्त मेहनत करण्याची गरज आहे. हा अलार्म कॉल आहे तो, हा रिमाइंडर कॉल आहे जो मी माझ्यासाठी सेट केलाय की ज्या दिवशी अशी भीती वाटेल त्या दिवशी काहीतरी वेगळं करून बघायचं. दुसरा प्रश्न, प्रत्येक वेळेला प्रेम होतं का? तर मला स्वतः असं सांगायला आवडेल की प्रेमाची तुमची कॉन्सेप्ट काय किंवा डेफिनेशन काय ही मला नाही कळली. पण मला वाटतं की आपल्याला रोज प्रेम व्हायलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीशी, ज्या व्यक्तीच्या आपण समोर येतो. आपल्याला दिवसभरात जेवढे लोक भेटतात त्या सगळ्यांशी आपण तितकंच प्रेमाने वागलं पाहिजे, तितकं प्रेम झालं पाहिजे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल की ती व्यक्ती घरी गेल्यानंतर आपली आठवण नक्की काढेल. सो मला रोज प्रेम होतं, नक्की होतं आणि प्रत्येक गोष्टीशी होतं. स्ट्रगलचा प्रश्न जो तुम्ही विचारलात की सक्सेसफुल कसे झालात, तर मी मगाशीच सांगितलं की सक्सेसफुल होण्यासाठी मी काहीच नाही केलं. प्रेक्षकांना मी आवडलो अमुक एखाद्या भूमिकेत, प्रेक्षकांनी ते प्रेम त्या भूमिकेवरती दिलं आणि ती भूमिका सक्सेसफुल झाली, ते कॅरेक्टर सक्सेसफुल झालं, ती मालिका सक्सेसफुल झाली. ते तेवढ्याच काळापुरतं होतं तो सक्सेस. त्यापुढे दुसरी एखादी मालिका केली, ती मालिका आवडली, तर त्या मालिकेवरती पुन्हा वेगळ्या पद्धतीने प्रेम केलं लोकांनी. सो मला वाटतं ती सक्सेसची तुमची डेफिनेशन काय आहे नक्की हे मला माहिती नाही. माझ्यासाठी सक्सेसची डेफिनेशन एवढीच आहे की मी एखादी भूमिका केल्यानंतर त्या भूमिकेच्या नावाने मला रस्त्यात जाताना एखाद्या व्यक्तीने सांगावं की अरे हा ही भूमिका
आम्हाला आमच्या घरातली वाटली किंवा आम्हाला खूप आमच्या जवळची वाटली, दॅट इज माय सक्सेस. मला सक्सेसची वेगळी डेफिनेशन माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे अमुक एखादा अवॉर्ड मिळाला किंवा 10 लोकांकडे माझा नंबर गेला किंवा अजून माझे फॉलोअर्स वाढले वगैरे, हे सगळं माझ्यासाठी सक्सेसमध्ये येत नाही. आपण आजूबाजूच्या जगाबद्दल जर सुजाण नसो, आपल्याला आजूबाजूला काय घडतंय या बाबतीत काहीच माहिती नसेल, तर आपण एखादी भूमिका करताना जिओपॉलिटिकल रेफरन्सेस जर आपल्या डोक्यात क्लिअर नसतील तर आपण ती तितक्या सक्षमतेने सादर पण नाही करू शकत असं मला वाटतं. सो तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या माध्यमावर काय काय चाललंय, काय घडतंय हे बघणं अभ्यास म्हणून खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. वेगवेगळी नाटकं बघणं, वेगवेगळ्या मालिका बघणं. मालिका, चला मी मान्य करतो की मालिका सलग ॲट अ स्ट्रेच बघणं कदाचित जमत नसेल, खूप वेळ जातो त्यात किंवा काही वेळेला कंटाळा येतो, काही वेळेला असं वाटतं की तेच तेच बघतोय आपण, तर ते कदाचित करणं अवघड जात असेल. पण काय पद्धतीचं काम होतंय किंवा कुठले विषय हाताळले जात आहेत, वेगळ्या भाषेत जेव्हा अमुक सेम विषयावरचं एखादी मालिका किंवा चित्रपट वेगळ्या भाषेत केला जातो तेव्हा तो कुठल्या पद्धतीने हँडल केला गेलाय, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही जर नसाल बघत तर आजपासून सुरू करा. आजूबाजूला जे काही घडतंय, फक्त मनोरंजन क्षेत्रात असं नाही पण इन जनरल सुद्धा. सो तुम्हाला टीव्ही बघायला नसेल आवडत तर आय ॲग्री, मी काही तुम्हाला कंपल्सरी नाही म्हणणार की तुम्ही टीव्ही बघाच, पण इतर पण बरीच माध्यमं आहेत मनोरंजनाची. नाटकं आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आहेत, प्रायोगिक नाटकं आहेत. पुण्यात तर खूप प्रायोगिक नाटकं होतात, ती आहेत. शॉर्ट फिल्म्स आहेत भरपूर. सो मला वाटतं की त्या सगळ्या बघणं खूप गरजेचं आहे तुम्हाला, कलाकार म्हणून खूप जास्त. कारण तुम्ही ते जेव्हा बघत असता तेव्हा तुम्ही त्याचा ऑडियन्स असता आणि तुम्ही ऑडियन्स म्हणून त्या गोष्टीला कशा पद्धतीने रिॲक्ट करताय ह्याच्यावरनं तुम्हाला कळतं की तुम्ही काम करताना तुमचं ऑडियन्स तुम्हाला कशा पद्धतीने रिॲक्ट करणार आहे. सो तुम्ही आधी अभिनेता बनायच्या आधी एक प्रेक्षक, चांगला प्रेक्षक बनणं खूप गरजेचं आहे. मी एक गोष्ट आता मला सगळ्यांसमोर सांगायला आवडेल आणि ज्याचा मला अभिमान आहे. मी आजपर्यंत जी काही कामं केली आहेत ती सगळी ऑडिशन्स थ्रू केलेली आहेत. मी कधी कोणाची रेकमेंडेशन किंवा ओळख वापरून कधीच काम मिळालं नाही. सगळ्या वेळेला मी ऑडिशन्स दिलेले आहेत. आजही मी ऑडिशन्स देणं जास्त प्रेफर करतो, कारण त्या ऑडिशनमधनं मलाही नक्की काय हवंय समोरच्या व्यक्तीला ह्याची क्लॅरिटी येते. चॅलेंजेस खूप येतात ऑडिशन करताना, जसं की आपण अगदीच पहिल्यांदा ऑडिशन देत असू तर आपल्याला कळत नाही कशा पद्धतीने प्रेझेंट करायचंय स्वतःला. सो त्यावेळेला मला वाटतं जे ऑडिशन घेत असतात तुमची, त्यांना क्लिअरली विचारणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याकडनं ह्या गोष्टीची आयडिया येणं खूप गरजेचं आहे की नक्की त्यांना तुम्हाला कसं दाखवायचंय किंवा तुमचं जे काही पात्र आहे ते त्यांना कसं सादर करायचं. कारण आपल्याला प्रत्येकाला मनात एक वेगळी छबी असते एखाद्या पात्राची, किंवा आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत असतं की अरे हे पात्र म्हणजे खरं तर हिरो किंवा हिरोईन किंवा महत्वाचं. पण त्या व्यतिरिक्त जो दिग्दर्शक आहे, जो लेखक आहे, त्याच्या डोक्यात त्या पात्राची एक वेगळी छबी असते, कारण त्यांनी अख्ख्या कथानकाचा विचार केलेला असतो. सो त्या गोष्टी समजून घेऊन ऑडिशन देणं जास्त गरजेचं आहे. काही वेळेला सेल्फ टेस्ट कराव्या लागतात, आजकाल स्वतःच शूट करून पाठवावं लागतं. सो मला वाटतं 4-5 वेगवेगळे ऑप्शन तुमच्यासाठी आधी शूट करून ठेवा. ते 4 ऑप्शन स्वतः बघा, तुम्हाला कशात जास्त आनंद येतोय ती ऑडिशन पुढे पाठवा. एकच डोक्यात धरून तेच दिवसभर शूट करत राहू नका. 4-5 वेगवेगळी व्हर्जन्स शूट करा त्यातलं तुम्हाला जे आवडतंय ते हवं तर घरी जी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे, ज्याला दाखवल्यानंतर हसणार नाही अशा व्यक्तीला दाखवा, त्याची रिॲक्शन घ्या, त्याला काय वाटतंय ते बघा आणि ती पुढे पाठवा. ऑडिशन्स आर फन. ऑडिशन्स खूप शिकवतात तुम्हाला. म्हणजे माझ्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झालो होतो, माझ्याकडे काही काम नव्हतं आणि मी दिवसाला ऑलमोस्ट जिथे जिथे ऑडिशन्स चालू आहेत तिथे जाऊन तिकडे धडकायचो. एक वेळ असा होता की मी महिन्याभरात ऑलमोस्ट 100 ते 120 ऑडिशन्स दिल्या होत्या आणि एकही ऑडिशन वर्कआउट झाली नव्हती, एकही ऑडिशन सक्सेसफुल झाली नव्हती. म्हणजे त्यांना आवडली नव्हती मे बी, किंवा मी कमी पडलो होतो, किंवा त्यांच्या डोक्यात अजून कोणीतरी बेटर होतं. पण त्या सगळ्या रिजेक्शन्सचा मला कधी त्रास नाही झाला. मेंटल हेल्थच्या प्रश्नाकडे येतो. आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र इतकं अनसर्टन आहे की दर दिवसाला खूप कॉम्पिटिशन आहे आणि आपण जे करतोय ते समोरच्याला आवडेलच ह्याची हमखास गॅरंटी काहीच नाही आहे, काहीच नाही आहे.
सो समोरच्याला नाही, त्यांनी ठरवलं नाही मला आज ह्याचा चेहरा नाही बघायचा आहे, तर संपलं तुमचा तो दिवस गेला, तुम्हाला नाही बघत कोणी. किंवा समोरच्याने ठरवलं की अरे जाम बोर करतो यार, की गेलात तुम्ही, संपलात. तर ते समोरचा काय ठरवेल हे आपण कधीच नाही ठरवू शकत. त्यामुळे मेंटल हेल्थ रिलेटेड प्रश्न किंवा चॅलेंजेस रोज खूप दिवसभरात अनेक प्रश्न मनात येतात, अनेक स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये जावं लागतं, झोप लागत नाही. माझ्या बाबतीत तर जेव्हा मेंटल हेल्थ इश्यूज मी स्वतः फेस करत होतो त्यावेळेला मला कोणाशीच बोलायची इच्छा व्हायची नाही किंवा मला कोणालाच भेटायची इच्छा व्हायची नाही. मला असं वाटायचं की नाही यार, मला माझं राहू देत, एकट्याला राहू देत. हे मेंटल हेल्थचे जे काही चॅलेंजेस आहेत, मला वाटतं ते वेळीच आयडेंटिफाय करून तुमची जी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे, मित्र मैत्रीण, आई वडील, कोणीही असतील किंवा जे तुम्हाला समजून घेऊ शकतात, त्यांच्याशी लगेच शेअर करा. ते स्वतःच्या मनात ठेवू नका. भलेही त्यावेळेला कदाचित त्यांना ते कळणार नाही, पण ते परत सांगा, ते रिपिटेटिव्हली सांगा. तुम्हाला जो काही त्रास होतोय मेंटल हेल्थ रिलेटेड, तो स्वतःकडे ठेवू नका. तो तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, जे त्याचा विनोद करणार नाहीत बाहेर जाऊन, जे त्याच्यावरती तुम्हाला जज करणार नाहीत, अशा लोकांशी त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांच्याशी शेअर करा. त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल मनात लाज ठेवू नका, भीती ठेवू नका. आणि वाचन करा वेगवेगळ्या विषयांवरचं. TV बंद करून टाका, हवं तर फोन बंद करून टाका तेवढ्या काळासाठी. जर मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब असेल, दिवसाला सतत 1-2 तासांनी किंवा दर 15 मिनिटांनी फोनवरती काही आलं नसेल तरी फोन हातात घेतला जात असेल, काही आलंय का बघायला, अपडेट्स चेक करायला, अशा वेळेला हे सगळ्या साईन्स आहेत की तुम्ही मेंटली डिस्टर्ब होत आहे किंवा मेंटल हेल्थ डिस्टर्ब आहे. फोन बाजूला ठेवा, बंद करून टाका. TV बंद करून, मी अनेक वेळेला फोन बंद करून टाकतो, TV बंद करून टाकतो. मी घरी, मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, आजकाल ऑडिओ बुक्स पण खूप अवेलेबल आहेत, पण मला स्वतःला पुस्तक हातात धरून वाचत बसायला खूप आवडतं. तर मग मी ते करत बसतो, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचायचा प्रयत्न करतो, जवळच्या व्यक्तींना जाऊन भेटतो, त्यांच्याशी बोलतो. ह्या ज्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या करायचा प्रयत्न करा. मेंटल हेल्थ हा मला वाटतं की दुर्लक्ष न केला जावा असा प्रश्न आहे. आणि त्याच्या बाबतीत जितकं तुम्हाला ओपन राहता येईल, जितकं तुम्हाला ओपनली त्याबद्दल डिस्कशन्स करता येतील, तेवढी नक्की करा. पण जेव्हा मेमरी गेम्स खेळतो तेव्हा सवय करून घ्या की तुम्हाला ते लक्षात राहिलंय याची नोंद तुम्ही दिवसाच्या शेवटी कुठेतरी करून ठेवताय. मी रोज डायरी लिहायचा प्रयत्न करतो. मी रोज दिवसभरात जे काही घडलंय ते आठवून पुन्हा दिवसाच्या शेवटी लिहून काढायचा प्रयत्न करतो. जे काही डायलॉग्स असतील, जे काही हे आहेत, मला वाटतं त्यामुळे माझं पाठांतर जास्त बरं होत गेलंय. काही वेळेला असे इन्सिडेन्सेस येतात ज्या वेळेला अजिबात पाठांतर होत नाही. खूप मोठ्या स्क्रिप्ट्स असतात, वेळ कमी असतो, प्रेशर असतं, त्या टेन्शनमुळे, त्या स्ट्रेसमुळे काही वेळेला पाठांतर होत नाही. पण त्याही वेळेला जर तुम्हाला ही इतर व्यवधानं जी असतात, तुम्हाला फोन आहे, आजूबाजूला काहीतरी मजामस्ती चालली आहे, ते सगळं जर कट ऑफ करून स्वतःमध्ये राहता आलं आणि त्या पाठांतराकडे लक्ष देता आलं, तर मला वाटतं ते इम्प्रूव्ह होईल. पण ते इम्प्रूव्ह स्वतःला करावं लागेल. त्याला काही अशी टेक्निक ॲज सच नाही आहे. तो अभ्यासाचा आणि प्रॅक्टिसचा भाग आहे. आणि आपल्या क्षेत्रातली एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला दर दिवशी इम्प्रूव्ह होता येतं. तुम्हाला तुमची तयारी असेल तर तुम्हाला रोज चांगला अभिनय करता येतो, रोज चांगलं वाचन करता येतं, रोज चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट लोकांना सांगता येते. सो ही जी संधी आहे आपल्याकडे की रोज इम्प्रूव्ह होण्याची, ती खूप महत्वाची आहे. मग एखादी डिग्री मिळाल्यानंतर त्या डिग्रीवरनंच तुमचं सगळं इव्हॅल्युएशन होतं. पुढे मग तुम्ही काम कसं करताय, तुमचा पगार फिक्स झालेला असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला पगार, तुम्ही किती उत्तम काम केलं तरी पगार तेवढाच येतो जेवढा फिक्स्ड असतो. आपल्याकडे तसं नाही आहे. आपण स्वतःला रोज अपग्रेड करत राहू शकतो. अभिनेता म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही रोज स्वतःला वेगळं काहीतरी शिकवून ते अनुभव, ते ट्राय आउट करून बघू शकता. सो ती प्रॅक्टिस चालू ठेवा. मोठमोठ्या कादंबऱ्या आहेत, त्यातले मोठमोठे काही उतारे आहेत जे पाठ करायचा प्रयत्न करा. मराठी भाषेबद्दल काम करणारे बरेच चांगले प्राध्यापक पुण्यात अवेलेबल आहेत, त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करा. ते तुम्हाला त्या बाबतीत खूप जास्त चांगलं गाईड करू शकतील.
मला वाटतं आजकाल युट्यूबमुळे किंवा इन जनरल इंटरनेटमुळे खूप गोष्टी अवेलेबल आहेत. हा, आता त्यातलं चांगलं काय वाईट काय, खरं नॉलेज कुठलं, खोटं नॉलेज किंवा चुकीचं नॉलेज कुठलं, दिशाभूल करणारं नॉलेज कुठलं, हे प्रमोद सरांना विचारू शकतेस. मिरॅकल्समध्ये इतर जे प्राध्यापक आहेत जे शिकवत आहेत त्यांना विचारू शकतेस, त्यांनी क्रॉस व्हेरीफाय करू शकतेस, ते फॉलो करू शकतेस. पण तुम्हाला तांत्रिक अभ्यास, तुम्हाला तांत्रिक नॉलेज द्यायला अख्खी एक अकॅडमी आहे इथे. तेव्हा इतर हा प्रश्न पडलाच नाही पाहिजे. आमच्या वेळेला असं नव्हतं. इनफॅक्ट तुम्ही सगळेजण खूप फॉर्च्युनेट आहात की तुम्हाला अशा एखाद्या अकॅडमीचा पार्ट व्हायला मिळतंय जिथे तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. मला जर ह्यातनं तुम्हाला खूप चांगला कमर्शियल सक्सेस मिळाला तर ते चांगलंच आहे, ते कौतुकाचंच आहे. पण तुम्हाला ह्या अकॅडमीमधनं शिकायला मिळतंय, प्रॅक्टिस करायला मिळतेय आणि तुमचं काम कुठेतरी पडद्यावरती दाखवलं जात आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ही खूप गरजेची गोष्ट आहे. हे आमच्या वेळेला कोणी केलं नव्हतं. आमचं पहिलं काम पडद्यावर बघणं, एवढूसा जरी असला तो तरी सुद्धा, ते एवढूसा नाही ऍक्च्युली, हा मोठा आहे, नॉर्मल टीव्ही पेक्षा खूप मोठं. पण तुमचं काम पडद्यावर दिसणं आणि ते असं प्रेक्षकांनी येऊन बघणं इट वॉज अ ट्रीट फॉर अस. आमच्या वेळेला फार दुर्मिळ होतं हे. आता तुम्हाला ते करता येतंय, तुम्ही काम करताय, तुमचं काम तुम्हाला एका ऑडिटोरियममध्ये छान बसून सगळ्यांबरोबर बघता येत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. यातनं तुम्ही ऑलरेडी बऱ्याच गोष्टी शिकताय. या ठिकाणी सरांनी आपल्याला सगळ्या प्रश्नांना मनसोक्त अशी मनापासून उत्तरं दिलेली आहेत. सर, जातात एक माझा प्रश्न आहे. येस, चांगलं स्क्रिप्ट असेल तरच मी काम करणार आहे, अन्यथा मी नाही करणार. म्हणजे असं काय तुमचं आहे का? हे माझ्या डोक्यात काही प्रोजेक्ट्स बाबतीत काही प्रोजेक्ट्सच्या वेळेला मी स्क्रिप्ट वाचतो आणि मी एक प्रश्न स्वतःला विचारतो की हे मला स्वतःला बघायला आवडेल का, आणि त्याचं उत्तर जर हो असेल तर मला त्याचा भाग व्हायला आवडतं. पण त्याचं उत्तर जर नाही असेल तर मग मला त्याच्यातनं वेगळा काही फायदा होतोय का, पैसे चांगले मिळत आहेत का, कलाकार चांगले आहेत का सोबत काम करणारे, आम्हाला जिथे कुठे जाऊन शूटिंग करायचं तिथे भरपूर मज्जा येणार आहे का, हे सगळे इतर बेनिफिट्स बघायचं. पण माझा प्रामाणिक अप्रोच हा असतो की जी कुठली संहिता मिळते, जे कुठलं काम येतं ते वाचल्यानंतर माझा पहिला प्रश्न मी स्वतःला विचारतो की मला स्वतःला हे बघायला आवडेल का, आणि त्याचं उत्तर जर हो असेल तर मी त्या प्रोजेक्टचा भाग बनतो. चल, धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्याला सरांनी खूप मनसोक्त आणि मनमोकळ्या पद्धतीनं आपल्याला सरांनी त्यांची मुलाखत दिलेली. खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला. असे सुयश टिळक या ठिकाणी उपस्थित झाले.